सर शाळेला सुट्ट्या लागल्यात आणि ऊन तर फार पडले, आता ह्याची काळजी कशी घ्यायची? हा प्रश्न सुट्टी लागल्यानंतर सगळ्या आयांना आणि घरातल्यांना पडतो. उन्हाळ्याच्या वेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असती ती म्हणजे कडक उन्हामध्ये शक्यतो मुलांना पाठवू नका. म्हणजे साधारणतः सकाळी 11 ते 4 या काळामध्ये खूप जास्त ऊन असतं आणि सध्या जेव्हा तापमानाचं प्रमाण 38-40च्या वर जाते त्यावेळेला ही काळजी घ्यावी. जर उन्हात जाण्याची वेळच आली तर व्यवस्थित टोपी घालणे, मानेला झाकेल असा एखादा रुमाल लावणे, सुती कपडे घालणे, ही गोष्ट जर केली तर उन्हाच्या तडाख्यापासून आपण वाचू शकतो. उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपल्या स्वच्छतेची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते, कारण घाम खूप येत असतो. त्यामुळे मुलांना दिवसातून एकदा, शक्य असल्यास 2दा व्यवस्थित आंघोळ करू दे. उन्हातून आल्यानंतर पूर्ण अंग ओल्या कापडानं पुसून काढावं, सुती कपडे वापरावे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्यावं. उन्हाळ्यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे पाणी, सरबत, फळं यांचा जास्तीत जास्त वापर करावा. उन्हाळ्यामुळे भूक कमी झालेली असते, त्यामुळं शक्यतो पाणी आणि सरबताचं प्रमाण जर वाढवलं आणि लघवीच्या प्रमाणावरती लक्ष ठेवा. जर मुलाला पिवळीशी व्हायला लागली किंवा कमी व्हायला लागली की जळजळ व्हायला लागली तर त्याचा अर्थ आहे की त्याला पाणी कमी पडते. बाहेरचे पदार्थ शक्यतो खाऊ नयेत. उन्हाळ्यामध्ये जंतूंची वाढण्याची प्रक्रिया पण वाढलेली असते, त्यामुळे उघड्यावरचे पदार्थ आणि बाहेरचे पदार्थ शक्यतो खाऊ नयेत. फळांचा